नमस्कार, कशा आहात सगळेजण? नमस्कार, आवाज येतोय का? होय. येतोय ना आवाज? चला. कशा आहात सर्वजण? येस. मस्त, मस्त आणि जबरदस्त. कशा आहात? स्वस्त? येस, स्वस्त, मस्त आणि जबरदस्त आहात. आपला डे 4 आहे. पण आपण ज्या दिवशी क्लास घेतला होता म्हणजेच आपण शनिवारला क्लास घेतला होता त्या दिवशीचा आपला क्लास काही जमला नाही. तो डे 3 होता आणि संडेला सुट्टी होती आणि त्यामुळे कालचा दिवस आपण पकडला नाही. मग आज आपण त्या दिवशी जो क्लास घेतला, अर्धा तास सुरू केला ना पण बंद केला होता. कारण की माझ्या काही गेस्ट आले होते आणि त्यामुळे तो अर्ध्यातच राहिलेला होता. अर्धही नव्हतं झालं. सो आज आपण त्याला पूर्णतः न्यायचं आहे आपल्याला आणि माझ्याकडनं सॉरी की क्लास घ्यायला थोडा विलंब झाला आणि आजचा क्लास म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे की नकारात्मक गोष्टीला डिलीट कसे करायचे. हा आपल्या क्लासचा जो आजचा विषय आहे आणि हा विषय म्हणजे नकारात्मक गोष्टी म्हणजे कुठल्या? तर नकारात्मक गोष्टी आपल्या माइंडमध्ये येतात. जसं सकारात्मक गोष्टी येतात, तसंच नकारात्मक गोष्टी येतात. मग त्या नकारात्मक गोष्टी कुठल्या असतात? छोट्या-छोट्या असतात. अगदी छोट्या-छोट्या असतात, की जसं आज नळ नाही आला. हां, बरं कारण काही नसते. नळ नाही आला, नसून आला. हां, लाईन नाही आहे. तर लाईन नाही आहे. त्याच्यामागे आपण कारण शोधत असतो. छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत नकारात्मक गोष्टी. त्यानंतर आपण जीवन जगत असताना आपल्यासोबत बऱ्याचशा अशा गोष्टी घडत असतात, की जसं आपलं कधी आपल्या मैत्रिणीशी वाद, नवऱ्यासोबत वाद, इतरांसोबत वाद घडत असतो. आणि हा वाद छोटासा जरी असला, तरी त्याचं रूपांतर आपण मोठ्यामध्ये करत असतो. आणि मग त्या नको असलेल्या विचार, नको असलेल्या गोष्टी आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अशा प्रकारे घर बनून जातात, की त्याचं मोठं आपण एक मोठं चित्र मोठं निर्माण करत असतो. मग हे चित्र मोठं करत असताना त्या गोष्टीचा आपल्याच मनावर, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. आणि त्याचा परिणाम स्वरूपात आपण काय करतो मग? बीपी, शुगर अशा गोष्टींना आमंत्रण देत असतो. अशा गोष्टींना आपण आमंत्रण देत असतो. तर मला सांगा, की आपल्याला बीपी पण नको आहे आणि शुगर पण नको आहे. मग काय आहे? कारण हटा दो, जिंदगी अपने आप सुधर जाएगी. आपण कारण दिलंय आहे त्या गोष्टीला, की नाही मला काहीतरी यांनी म्हटलं. हां, बरं त्यांनी म्हटलं असेल. येस, आता माझ्याकडे पण भांडणं होत नाही का असं नाही. प्रत्येकाकडे भांडणं होत असतात आणि भांडणाशिवाय काही जग संसार पुढे चालत नाही. आजचीच गोष्ट सांगते, की जेव्हा आज मी सकाळला भाजी केली आणि भाजीमध्ये मीठच घातलं नाही आणि जेव्हा माझ्या मुलीने ती भाजी खाल्ली, आई म्हणते भाजीमध्ये मीठ नाही. मग आपल्या संसाराचं पण तसंच आहे, की आपण संसार करत असताना तिथे ह्या दुःखट घटना, भांडणं नसेल तर आपल्या संसाराला मजा येणार आहे का? येणार आहे का मजा? हां, नाही म्हणजे तिथे तू, मै पाहिजेच. हां, म्हणजे सगळं व्यवस्थित असलं, मग शुगर होणार नाही का? शुगर होणार ना. मग ते जास्त जास्त गोड असलं तर शुगर होणारच. मग हे जास्त गोड नसायला पाहिजे. म्हणजेच काय असते थोडा खट्टा, थोडा मिठा दोन्ही पण पाहिजे असते. संसाराचा तो एक भाग आहे. हां, संसाराचा तो भाग असल्यामुळे खट्टा आणि मिठा हे आपल्या जीवनामध्ये चालत असते. पण हे चालत असताना नुसतं खारट असतं. आता मी म्हटलं, की माझ्याकडे मी सकाळला जेव्हा भाजी केली, त्यामध्ये मी भाजीमध्ये मीठ घालणं विसरले. हां, पण जेव्हा त्या भाजीमध्ये मी मीठ टाकलं, तेव्हा तीच भाजी मीठ टाकल्यानंतर काय झाली रुचकर झाली. आपल्या संसाराचं पण तसंच आहे. ज्या दिवशी आपल्या संसारामध्ये म्हणजे खटापट होणार नाही, एकमेकाला आपण बोलणार नाही, तर त्याच्याशिवाय आपला संसार चालणार नाही आणि तेव्हाच आपल्या संसाराचा गाडा पुढे जातो आणि प्रेम अधिक वाढतं. हां, आणि ज्यांच्या घरी तुम्ही असतं पहा प्रेम, 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 तिथे शुगर झालेलं दिसेल. हां, म्हणजे अवतीभोवती तुम्हाला किडे झालेले दिसतील आणि म्हणूनच हे किडे मुंग्या लागतात, मुंग्या लागतात. येस, मुंग्या लागतात. म्हणजेच काय असते, की मग हे नको असेल, तर आपल्याला थोडंसं खटास पण पाहिजे असते आणि हे खटास मिटवासाठी
पूर्णपणे नाही, पण कमीत कमी व्हायसाठी आपण प्रयत्न करत असतो. मग हाच प्रयत्न आज आपण आजच्या ह्या नकारात्मक गोष्टींना डिलीट कसे करायचे हे आपल्या सेशनमध्ये मी सांगणार आहे. मला सांगा, की मी तुम्हाला म्हटलं, की आता मी तुम्ही कुठून बाहेर जाऊन आलात. हं. तर तुम्ही कशाने आलात? मी असं तुम्हाला विचारेन. मग तुम्ही म्हणाल, की नाही मी माझ्या टू व्हीलरने आले किंवा मी माझ्या फोर व्हीलरने आले. मग मी म्हटलं ठीक आहे, ओके. मग तुम्ही फोर व्हीलर कुठे पार्क केली? तुम्ही फोर व्हीलर कुठे पार्क केली आहे? तर तुम्ही मला सांगाल, की ह्या-ह्या ठिकाणी मी पार्क केली आहे. म्हणजेच काय झालं, की तुम्ही ती गोष्ट करत असताना तुमच्या नजरेसमोर ते चित्र उभं केलं, की मी ह्या-ह्या ठिकाणी मी बस स्टॉपला पार्क केली आहे. मी एखाद्या बुक डेपो समोर गाडी पार्क केली आहे. म्हणजेच तुमच्यासमोर काय येईल, एक बुक डेपो येणार किंवा एक बस स्टॉप येणार. येस? येणार ना? मग तसंच आपल्याला जे इंद्रिय आहे, आपले म्हणजे 5 इंद्रिय आहेत. म्हणजे जीभ आहे, म्हणजे चव आहे. कान आहे, म्हणजे आपल्याला ऐकायला येतं. डोळे आहेत, म्हणजे दृष्टी आहे. आपण ह्या सगळ्या ह्या इंद्रियाच्या मार्फत आपण आपल्याला स्किनला पण टच करतो, म्हणजे त्वचाला पण टच करतो. हं? आणि डोळ्यांनी पण बघतो. म्हणजे अशाच गोष्टीने आपण ओळखत असतो. आता मी डोळे बंद केले, पण मला कानाने ऐकायला येतं. मी कान बंद केलं, पण मला कोणी टच केलं. मी त्या टचवरून याच्यावरून ओळखणार की मला कोणतरी टच केलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी नाक जरी काने बंद केले, डोळे बंद केले, पण नाकाद्वारे मी स्मेल घेत असते. येस. तर ह्या गोष्टी ज्या घडत असतात, ह्या आपल्या कशामुळे होत असतात? इंद्रियमुळे होत असतात. जरी त्या गोष्टी कशाही असल्या, पाणी पिलं तर पाण्याची चव आपल्याला कळेल. त्यानंतर आपण एखादी गोष्ट दूरची जरी असली, पण ती आपल्याला ऐकायला येते, म्हणजे कानाने ऐकलं आपण. म्हणजेच काय होत असतं, की आपण ज्या गोष्टी करत असतो, त्यामागे ह्या आपल्या सगळ्या इंद्रियांचा तेवढाच मोठा सहभाग असतो. मग हा सहभाग जेव्हा आपण भांडण करत असतो किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीशी वाद करत असतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात. मग समाविष्ट झालेल्या असतात. मग जेव्हा आपल्याला कोणी विचारलं, की "मी तुला आंबा खायला देते." डोळे बंद करा बरं 2 मिनिटं. मी तुम्हाला म्हणते, की हा पकडा आंबा. आंबा हातात पकडा. त्याचा हाताला त्या आंब्याला हाताने स्पर्श केला तुम्ही. आंबा केवढा ते जाणवलं. आंबा हातातून तोंडात टाकला. त्याचा चव घेतला. त्याचा स्मेल घेतला. जरी तुम्ही आंबा खाल्ला नाही हातात फक्त इमॅजिन केलंय फक्त आणि फक्त रीतीने तुम्हाला त्याची टेस्ट जाणवली. तसंच आपल्या भांडणाचं असतं. जेव्हा आपण आपलं भांडण, आपलं वाद एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, तेव्हा आपण त्याला सांगतो, की नाही असं-असं वाद झाला होता. तसं-तसं झालं होतं. म्हणजे त्याच गोष्टीला आकार पण आहे. जेव्हा तुम्ही सांगता, की ह्या व्यक्तीशी माझं भांडण झालं होतं, तर ते चित्र तुमच्या नजरेसमोर येतं. येते की नाही येतं नजरेसमोर? मग हे चित्र नजरेसमोर येतं, तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते? फ्रिक्वेन्सी वाढलेली असते ना. कारण की तुमचं आपलं नुकतंच त्या व्यक्तीसोबत भांडण झालेलं असतं आणि आपल्याला तासापूर्वी कोणी विचारलं, "काय झालं?" तर आपण काय सांगतो, "नाही माझंच भांडण झालं." म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते? खूप मोठी असते, मोठ्या प्रमाणात असते आणि आकार पण मोठा असतो. मग आता तुम्हाला मी मेडिटेशन घेणार आहे आणि 2 मिनिटं मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याला कसं डिलीट करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वांनी तयार व्हायचं आहे. अगदी शांत बसा. शक्य असल्यास पाणी पिऊन घ्या. येस. डोळे हलके बंद करायचे आहे. डोळे हलके बंद करायचे. येणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करायचं. आपला श्वास हा पूर्णपणे येत आहे, हळू येत आहे, की जोराचं येत आहे.
ते संपूर्ण श्वास आपल्या लक्षात येतो. संपूर्ण श्वास आपल्या लक्षात येतो. संपूर्ण श्वास आपल्या लक्षात येतो. आज, आत्ता, त्या क्षणाला आपल्या समोर असं चित्र आलं, ज्या चित्रामध्ये तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत खूप आठवण झालं असेल. तो व्यक्ती तुमचं कोणीही असू शकतो. आपापल्या परीने ते व्यक्तीला नजरेसमोर सुरुवात नजरेसमोर तो व्यक्ती कसा आहे, तो व्यक्ती ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात आहे की रंगीत स्वरूपात आहे, ते चित्र संपूर्ण बघा. ते चित्र बघा आणि हे चित्र बघत असताना तुम्हाला त्याचा आकार पट्टीने किती पटीने मोठा दिसतोय ते बघा. त्याचा आकार केवढा दिसतोय ते बघा. तो वाक्य जो बोलत आहे त्या वाक्याच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्याची तीव्रता कशी, त्या गोष्टीकडे तुम्ही संपूर्ण लक्ष द्या. तो ज्या पद्धतीने ज्या टोनींना बोलते आहे त्या टोनीकडे तुम्ही संपूर्ण लक्ष जाऊ. संपूर्ण लक्ष त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या टोनीकडे. त्याचा आवाज जास्त आहे कमी आहे याच्याकडे. त्याची तीव्रता केवढी आहे बघा. आणि हे सारं बघत असताना तुम्हाला त्याचा स्मेल येतो का, त्याचा आवाज येत होता. तर आवाज येत असेल, त्या व्यक्तीच्या बोलण्याचा आवाज येत असेल, त्या आवाज केवढा ऐकू बघ. त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे समोर स्पष्टपणे समोर. त्या व्यक्तीच्या बोलण्याने तुम्हाला चांगलं वाटत असेल तर चांगलं फील करा, वाईट वाटत असेल तर वाईट फील करा. आणि बघा ते चित्र नजरेसमोर अजूनही ताजतवाने दिसत, अजूनही ताजतवाने दिसत. त्या चित्राची तीव्रता खूप मोठी आहे. गेले कित्येक वर्षापासून हे चित्र जसंच्या तसं मनात साठवून ठेवलं, मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवलं. पण हे दुःखद चित्र असेल तर त्या चित्राला आज आपल्याला खरोखरच डिलीट करण्याची वेळ आली. खरोखरच डिलीट करण्याची वेळ आली. हे चित्र त्या चित्राने आजवर माझ्या संपूर्ण आयुष्याला राहत दिली. ते चित्र नजरेसमोर येताच मला अस्वस्थ वाटत, मला चिड येते स्वतःची, त्या व्यक्तीची. ते चित्र अजून मोठं होत चाललंय, अजून मोठं होत चाललंय. ह्या चित्राने तुम्हाला आपल्या राईट हँड, आपल्या राईट हँड काळ्या पेंटची पॉकेट होती, काळ्या पेंटची पॉकेट होती, काळ्या पेंटची होती आणि तिथे तुम्हाला टाकायचं, चित्र टाका, संपूर्ण चित्र टाका. जोपर्यंत ते चित्र काळं होत नाही, तोपर्यंत ते चित्र टाका. त्या चित्राचा आकार आता कसा दिसतोय टाकल्यानंतर काळा झालाय का त्या आकार त्याची आकारमान अजून जशीच्या तशी आहे ते बघा. ते चित्र परत एकदा आपल्या त्या बकेटमध्ये टाका. त्या बकेटमध्ये काळ्या काळ्या कलरचा पेंट परत टाका. तोपर्यंत त्या चित्राची तीव्रता आणि आकारमान
कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते चित्र काळ्या पेनमध्ये टाकायचं. काळ्या पेनमध्ये टाकायचं. येस, काळ्या पेनमध्ये टाकायचं. आणि हे टाकत असताना तुमचे हात तर झालेले आहे, तुमचे हात तरी भरलेले आहे. परत टाका. जोपर्यंत ते मन, मस्तिष्क, हृदय यातून ते चित्र जोपर्यंत डिलीट होत नाही तोपर्यंत ते काळ्या पेनमध्ये ते चित्र आपल्याला अस्वस्थ करणारं चित्र पेनमध्ये टाकायचं. त्या पेनमध्ये टाकायचं. सुखद चित्र असल्यास आपल्या डाव्या साईडला एक छानस एकदम पारदर्शक असलेलं असं पाय टाकले आहे आणि ते चित्र तुम्ही आपल्या लेफ्ट साईडला टाकू शकता. ज्या व्यक्तीने त्या चित्राने सुखद अनुभव येतो त्या चित्र तुम्ही अगदी पाण्याच्या एका बुट्टीमध्ये टाकू शकता आणि ते चित्र तुम्हाला स्पष्ट दिसेल. दोन चित्र आहेत, एक सुखद आणि एक दुःखद. आपण नकारात्मक गोष्टीला delete करणार आहोत. जास्तीत जास्त त्याची तीव्रता पडून गेली ते बघण्याची आज संपूर्ण delete करायचं. संपूर्ण पूर्ण delete, संपूर्ण बघण्याचे चित्र आता तुम्ही काहीच दिसत नाही. फक्त ते त्याची तीव्रता कमी झाली. त्याचा आकारमान सुद्धा पूर्णपणे गायब झालेला आहे. पूर्णपणे गायब झालेला आहे. पूर्णपणे गायब झालेला आहे. पूर्णपणे गायब झालेला आहे. पूर्णपणे गायब झालेला अद्भुत दृश्य. तुमचे हात जितके झाले होते ते तुम्हाला आता पूर्णपणे स्वच्छ करायचे. पूर्णपणे स्वच्छ करायचे. तुम्हाला तेच चित्र परत दिसत असेल. परत ते चित्र त्या ब्लॅक कलरच्या पेंटने टाकायचं. ब्लॅक कलरच्या पेंटमध्ये टाकायचं. येस, येस. पूर्णपणे त्याला कलर मारायचा आहे. ब्लॅक कलर मारल्यानंतर त्याची तीव्रता पूर्णपणे नष्ट झाली. तो होणारा त्रास, तो होणारं दुःख त्या संगीतला ते पूर्णपणे delete केलं. पूर्णपणे delete केले. delete केले. जेव्हा ते पाहिलं, अशी भीती वाटली. मनात असं की विचार नाही. हे थांबवा. बरोबर. असंच राहायचं. आठवण, दुःखद आठवणी असे मनाच्या एका कोपऱ्यात साचलेले असतात. त्या बरोबर मनातून काढून, विचारातून काढून आपल्या मस्तिष्कातून काढावं. तेव्हा ते चित्र, तेव्हा ते चित्र संपूर्ण चित्र त्या तुमच्या ब्लॅक कलरच्या बकेटमध्ये टाकायचं. ब्लॅक कलरच्या बकेटमध्ये टाकायचं. ब्लॅक कलरच्या बकेटमध्ये टाकायचं. ब्लॅक बकेटमध्ये टाकायचं. आणि आता आपली संपूर्ण भान आपल्याला ठेवायचे आहे. आपण खूप आणि आपल्याला पूर्ववत राहायचं. पूर्ववत राहायचं. पूर्ववत राहायचं. पूर्ववत आपल्या डोळ्यात वाहलेल्या अश्रू, मनात आलेल्या बेचैनी, डोक्यात झालेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर
त्याची तीव्रता बघितली. आणि तुमच्या परत एक दीर्घ श्वास. स्टॉप. आणि तोंडाद्वारे सोडा. थोडे आपल्या शरीराला वायू आपल्या मस्तिष्क स्थिर 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 एक एनर्जी एक आशीर्वाद स्वरूपात आशीर्वाद स्वरूपात ह्या एनर्जीला थोडंफार बरोबर थोडंफार बरोबर येस आणि रिलॅक्स. थोडं पाणी पिऊन घ्या. बसलेस हवाच्याच पाणी पिऊन घ्या. रिलॅक्स व्हायचं आहे. संपूर्ण दुःखाने संपूर्ण दुःखात रिलॅक्स व्हायचं. अगदी रिलॅक्स व्हायचं. समजते समजते. येस हलकं वाटत छान. माइंड फ्रेश झालं. छान वाटतं ना. इमॅजिन केलं ते दुःख त्या आठवणीला समोर आणलं. मस्त ना. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटलं की आज मला त्या गोष्टी आठवल्याने माझ्या माइंडला माझ्या मस्तिष्कला माझ्या हृदयाला माझ्या संपूर्ण बॉडीला व्हायब्रेशन येते. एक वेगळी चेतना मिळते. तेव्हा तेव्हा हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. तुम्ही बघाल त्या गोष्टीची तीव्रता पूर्णपणे नष्ट होण्यास तुम्हाला मदत करेल हे मेडिटेशन. जेव्हा आज मला अशा गोष्टींना डिलीट करायचं आहे की माझ्या जीवनात त्या गोष्टी नको तेव्हा हा प्रयोग करायचा. सो एनिवन सुषमा मॅडम तुम्हाला कसं वाटतं? येस. आठवलं काही गोष्टी ज्यांना तुम्ही डिलीट केले? झालं ना डिलीट? झालं डिलीट? वाटलं रिलॅक्स?
एनिवन सविता कसं वाटतं तुला? शेअर करा. तुम्ही जेवढं शेअर कराल ना तेवढं तुला रिलॅक्स वाटणार. तुम्ही हा असंच आपल्या मनातल्या भावना आपल्याला जसं कालचं आम्ही सांगितलं होतं की काल आम्ही फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. हा पुन्हा होती त्याच्यानंतर बाकी होती आम्ही गेलो फॉरेस्ट ऑफिसमध्ये आणि तुम्हाला आम्ही टास्क केलं होतं की आपल्याला एखादं झाड निवडायचं आहे त्या झाडाला आपलं दुःख व्यक्त करायचं आहे. बघा हे मी नाही करत तर हे माणूसच्या तज्ञ करतात. कारण कसं असतं आपण आपल्या काही काही गोष्टी अशा असतात आपण प्रत्येकाला शेअर करू शकतो. मग ते झाड निवडायचं त्या झाडाला सगळ्या गोष्टी सांगायच्या त्या झाडाला पण संवेदना असतात त्या झाडाला ऐका नाही येत चांगल्या वाईट गोष्टी त्याला समजतात प्रत्येकाने करायचं आहे. आम्ही आमचे फोटो शेअर केले तुम्ही प्रत्येकाने टाकायचं शेअर करायचं काल लेटर लिहायला सांगितलं होतं कोणी कोणी लेटर लिहिलं लेटर कोणी कोणी लिहिलं लिहायचं पूर्ण चांगला आहे कारण की जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही प्रत्येकाला होमवर्क आहे हा रोज होमवर्क देत असते आणि तो होमवर्क कम्प्लीट केला नाही बघा आपण 21 दिवस का बरं लिहून द्या. आज माझ्याकडे काल एक मॅडम आल्या होत्या ज्यांनी माझं मानसवर ग्रुपवर माझं जे जादू ब्रह्मांडाची हे त्यांनी पाहिलं आणि त्या मॅडम तलाठी आहेत त्या मॅडम माझ्या घरी आल्या आणि त्यांनी मला म्हटलं की मॅडम मला ऑफलाईन शिकायचं आहे मला ऑनलाईन शिकायचं नाही तुमची जे काही फी असेल मी ते द्यायला तयार पण मला ऑनलाईन शिकायचं नाही कारण की मला तुमचं जो 21 दिवसाचा आहे तो स्वतःहून त्यावरती जायचं त्या मोमेंटला पोहोचायचं आहे मला 21 दिवस प्लीज करू शकता ज्यांची इच्छा असेल तर तसं पण शिकवते मग त्या तयार झाल्या त्यांचा जसा जसा वेळ मिळणार तसं तसं त्यांना शिकवणार आहे त्या पण आणि बरेचसे स्टुडंट जे की आता नवीन आले आहेत इथे त्यांना डे 1 आणि डे 2 चा क्लास नाही भेटला तो क्लास मी परत रिव्हिजन करणार आहे जेणेकरून त्यांना त्या क्लासची जुन्या स्टुडंटचे रिव्हिजन होणार आणि नवीन स्टुडंटला ते परत ऐकायला मिळेल म्हणजे काय होणार म्हणजे तर आपल्या त्या गोष्टी परत रिपीट केल्यामुळे त्याचा आनंद आपल्याला अनुभव येईल हा अनुभव असताना आपल्याला ठेवायचा किती दिवसामध्ये मला जे मला माझ्या पद्धतीने शिकवतात ते पद्धत म्हणजे फक्त आणि फक्त आणि शिकायचं आणि ठेवून द्यायचं असं नाही तर ते शिकून ग्रहण करायचं ते आत्मसात करायचं जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही तोपर्यंत ते तुमच्या माइंड मन आणि हृदय आणि बॉडीला समजणार नाही येस तर सगळ्यांनी तयार व्हायचं आहे हे आपल्या आता उद्याला सपोज मी गेले त्यात अमरावतीला मी चालली आहे अमरावती आणि नागपूरला चालली आहे माझे कार्यक्रम आहे तिथे 2-3 दिवस मी नसणार आहे पण त्या कार्यक्रमाच्या याच्यातून मी क्लास घेणार आहे कारण माझं जाणं गरजेचं आहे तिथे त्यामुळे मी चालले कार्यक्रमात आणि असताना उद्याला नाही होणार क्लास पण परवाला नक्कीच क्लास होणार शक्य असल्यास कारण की मी बसमध्ये असणार तर होणार नाही पण घेण्याचा प्रयत्न करू सपोज मी लवकर पोहोचेल नाही तर आपण उद्याला सुट्टी देऊ नाहीतर मग सायंकाळ हा क्लास घेऊ तसं मी मेसेज टाकणारच 1 तास आधी मेसेज टाकणारच मी की क्लास किती वाजता घेणार तर सर्वांनी तयार राहायचं आणि जितकं तुम्ही शेअर कराल तितकी तुमची थॉट लिहिणार तितकं तुम्हाला बरोबर बघा हा शिकवण्याचा क्लास आहे त्यामुळे तुम्हाला बोर वाटणार थोडंसं की मॅडम शिकवत आहे तर ह्या गोष्टी मला बोर वाटेल पण चांगले शिकायसाठी नेहमीच आपल्याला कंटाळवाणं वाटतं कंटाळवाणं वाटतंय का कोणाला क्लास नाही ना ते कंटाळ हा ना हा हा
हां ना, तेच. तसंच वाटते तेच. आणि आपल्या क्लासचे वैशिष्ट्य हेच असते, की आपल्याला येस रुपाली थँक यू. आणि थँक सो मच. आणि आपल्याला हेच करायचं आहे, 21 दिवस, 21 प्रकार आपल्याला शिकायला मिळतात, नाही का? येस, येस. 21 दिवस आपल्याला वेगवेगळे शिकायला मिळतात आणि शिकवणी करत असताना मला सुद्धा खूप मजा येते, की मी नेमकं काय शिकवणार आहे. टचवूड सांगते, की मी जेव्हा शिकवते ना, तर माझं कृष्ण माझ्यासोबत असतो. माझे एंजल्स माझ्यासोबत असतात. मी जे बोलत नाही, तर ते माझ्या तोंडातून ते वदून घेतात. आज आता लिटरली सांगते, मी जेव्हा आज काम करून आपली खरंच सांगते, मी थोडंसं आता जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर खूप भूक होती. तर असं कसा डोळा लागला माहिती आणि एकदम 4 वाजता. तर माझे ते एंजल्स आणि माझं कृष्ण मला उठवतो. म्हणजे 4 वाजले बापरे! इतकी टेन्शनमध्ये पाहते तर एकदम कधी मी झोपत नाही, पण आज माझा डोळा लागला आणि बघते तर काय 4 वाजले. आता म्हटलं आता कसं करायचं? पण 5 मिनिटं झाले, रिलॅक्स झाले आणि खरंच सांगते टचवूड आज माझा कृष्ण आणि माझे एंजल्स माझ्यासोबत असल्यामुळे मला खूप बरं वाटते आणि तुम्ही माझ्या मैत्रिणी मला ऐकून घेतात. सगळं श्रेय तुमचं. तुमच्या ह्या ऐकण्यामुळे मी तुम्हाला तितक्या चांगल्या पद्धतीने शिकवू शकते. बरं शिकवण्याची पद्धत कशी वाटते? बोरिंग वाटते की उत्साही वाटते? छान वाटते? छान वाटते. आपले आपले 2 येस, काय म्हटलं मागे? हां, हां. थँक यू रुपाली. थँक सो मच. थँक मामी. इथं आम्ही जस्ट 2 स्टुडंट आहे. तुम्हाला सांगते सविता आणि आपली अंजली. तुम्ही दोघी जण एकाच गावच्या, मूळच्याच आहात तुम्ही. सविता फरकाडे आणि अंजली जगताप. तुम्ही दोघी जणी मूळच्याच आहात. तुम्हाला परिचय देत आहे तुमचा. तुम्ही एकाच गावचे आहात. आणि मृणाल, हिला ओळखलं का तू? अंजलीला ओळखलं का? ओळख बरोबर. पानसे, पानसे. ओळखलं? अ, ही आहे बघ मृणाल कुरकुडे. तिकडं सरनेम काय मृणाल तुझं? माहेरचं? सांग तिला अंजली. बबिता सांग. म्हणजे ती बबिता पानसे ओळखते का तू? बबिता पानसे. मूळचीच आहे ती. म्हणजे मूळची नाहीये, ती मिंथूरची आहे. स सांग गं पण. असं असा परिचय होता बघा. म्हणजे आता सविता फरकाडे आहे, ही तुझ्याच गावची मूळचीच आहे. म्हणजे तुम्हाला भेटणं होईलच. फरकाडे. येस. येस, आता असं आपलं ह्या माध्यमातून एकमेकांना भेटणं होणार. सो सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. आणि उद्याच्या क्लासला सपोज मी लवकर पोहोचले तर क्लास घेत जाणं होणार, तर घेणार नाही आणि नाही झालं तर क्लास घेणार आहे. आणि क्लाससाठी सगळ्यांनी हजर राहायचं आणि दिलेला होमवर्क तुम्ही कंप्लीट करता की नाही करत? तिथे फक्त मामी दिसतात, मामी होमवर्क आपला कंप्लीट करतात. बाकी स्टुडंट बाकीच्या स्टुडंटनी पण आपलं होमवर्क कंप्लीट कालचा होमवर्क होता की हां, सुरुवात करते रुपाली. येस. झाडाला हक करायचं होतं. आपल्याला येणारे दुःख, दुःख का बरं येतात? दुःख जरी आले, तरी त्या दुःखाला आपल्याला शेअर करायचं होतं.
आपल्या त्या दुःखाला आपल्याला शेअर करायचं होतं. तर दुःख share करायचं होतं. मित्राला नाही, मैत्रिणीला नाही, नवऱ्याला नाही, कुणाला नाही. तर आपल्याला हक्काचं ते झाड असणार आहे. तो झाड म्हणजेच तुमची गेल्या रुपयात छान लक्षात ठेवा. ते झाड म्हणजे तुमची आई असणार आहे, वडील असणार आहे आणि तोच मला जज करणार आहे, की तू अशी का वागली, तू तशी का वागली. तो फक्त ऐकू शकेल. तुम्ही प्रयोग करा. मी स्वतः रोज प्रयोग करते. जेव्हा जेव्हा मी फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाते, कोणी असो वर असं बघ मला मी फक्त त्यांना बरेच जण करतात मला. पण मी करते. त्याच्या मागचं तुम्ही कारण पण मी तुम्हाला सांगेन. कारण हेच आहे, की आपल्यामध्ये भावना दडलेल्या असतात. इतरांना जेव्हा शेअर करतो, ते व्यक्ती दुसऱ्यांना शेअर करतो. तर ते झाड कोणाला सांगत. त्यामुळे त्याला सांगायचं. आणि खरंच रिलॅक्स आहे. पत्र पण लिहा. त्यानंतर तुम्ही त्या झाडाला हक करा. बघा तुम्हाला मी जसं सांगितले ना आता, तसंच त्याला जेव्हा झाडाला अगदी तुमचं दुःख हलकं होऊन जातं. सो थँक यू सो मच तुम्ही आलात आणि आजच्या क्लासमध्ये मला घेण्यामध्ये मदत केला त्यासाठी कोटी कोटी आभार. थँक यू सो मच. थँक यू. लव्ह यू ऑल. थँक यू सो मच. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. चला या मग आता. येस.